शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे परिवार आणि राबोली कोळीवाडा नागरिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने गुढीपाडवा पूर्वसंध्या साजरी करण्यात आली। यंदाचे हे 17वे वर्ष आहे। माजी नगरसेविका महेश्वरी तरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ठाणे शहर समन्वयक संजय तरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उत्सव येथे साजरा करण्यात आला। या परिसरातील हनुमान मंदिर परिसरामध्ये भव्य अशी रांगोळी रेखाटण्यात आली होती। या रांगोळीभोवती परिसरातील नागरिकांनी एकत्र येऊन दिव्यांची लागण केली आणि गुढीपाडवा पूर्वसंध्या साजरी केली। तत्पूर्वी अय्यप्पा मंदिराच्या परिसरामध्ये देखील सुंदर अशी रांगोळी रेखाटत या ठिकाणी दीपप्रज्वलनाचा कार्यक्रम संपन्न झाला। अय्यप्पा मंदिराचे जयकर मामा, राबोली कोळीवाडा नागरिक संघटनेचे अध्यक्ष संजय तरे, उपाध्यक्ष धनेश पाटील, मधुकर पाटील, प्रकाश वैती यांच्या उपस्थितीमध्ये येथे दीपप्रज्वलन करण्यात आले। त्यानंतर माजी नगरसेविका महेश्वरी तरे यांच्यासह अनेक महिलांनी उपस्थित राहून रांगोळीभोवती दिव्यांची लागण केली। तसेच परिसरातील नागरिकांना आणि महिलांना तुळशीच्या रोपट्याचं वाटप करीत नववर्षाच्या शुभेच्छा देखील देण्यात आल्या। तसेच झाडे लावायचा संदेश देखील देण्यात आला। विद्याताई कदम, वर्षा पाटील, राजी मॅडम, कल्पित पाटील, रसिका सुभेदार, अपर्णा भोईर, भानुमती पाटील, संतोष दंत, जया बांबुडे त्याचबरोबर अनेक महिलांची येथे उपस्थिती लाभली। तर उपस्थित नागरिकांना माजी नगरसेवक संजय तरे आणि महेश्वरी तरे यांनी नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या। जवळजवळ 17 वर्ष झालेले आहे आम्ही हा पूर्वसंध्या गुढीपाडवा चालू केलेला आहे। स्वर्गीय अनंतरे साहेबांच्या मार्गदर्शनाने आणि आमच्या पुढाकाराने आम्ही हा कार्यक्रम चालू केला होता। कारण बघितलं तर कुठेतरी गुढीपाडवा हा आपला हिंदू वर्षाचा नवीन वर्ष हा सण कुठेतरी लुप्त होत चालला होता की 31st आला तर नवीन वर्ष, म्हणजे नवीन पिढीला 31st आलं तर 1 जानेवारी हेच नवीन वर्ष, गुढीपाडवा नवीन वर्ष हे कोणाला माहीतच नव्हतं। जर आपल्या संस्कृती परंपरा जपायच्या असतील तर कुठेतरी पुढाकार घ्यावा या हेतूने आम्ही हा पूर्वसंध्या गुढीपाडवा कार्यक्रम चालू केला होता। आणि 3 सणांच्या वेळेला आपण दिवे लागणे करतो, शुभम करोती म्हणतो, दिवे लावतो, ही परंपरा आम्ही चालू केली। आणि त्यावेळेला दिवे लावतात सगळ्या महिला उत्साहाने भाग घेतात। आणि त्याचबरोबर आम्ही प्रत्येकाला तुळशीचं रोपटं देतो की पर्यावरण जगवा, त्या नवीन वर्षाच्या दिवशी प्रत्येकाने एक झाड लागलं पाहिजे, म्हणून आम्ही सगळ्यांना तुळशीच्या रोपटाचं वाटप करतो आणि खूप छान आम्हाला इथे प्रतिसाद मिळतो। सगळे आनंदाने गुढीपाडव्याच्या दिवशी कसं सगळे त्यांच्या पूजेत सगळे मग्न असतात, त्यामुळे आम्ही हा आदल्या दिवशी सगळा कार्यक्रम घेतो आणि सगळे एकत्र येऊन एकमेकांना शुभेच्छा देतो। प्रथम सर्व नागरिकांना येणाऱ्या मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। हे वर्ष तुम्हाला सुखाचं समृद्धीचं भरभराट जावो ही देवीचरणी प्रार्थना करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।